नमस्कार. आज आपण बघणार आहोत दशक 17वा प्रकृती पुरुष. या दशकामध्ये हे 10 समास आपण अभ्यास करणार आहोत. या दशकामध्ये आपण जे मुद्दे बघणार आहोत त्या मुद्द्यांबद्दल मी थोडंसं सांगते. माणसाला नाना दुःखे भोगावी लागतात, ती केवळ देहामुळे. आपल्या आत असलेला अंतरात्मा हा शुद्ध आणि निर्लीप असतो, पण या देहामुळे त्याला दुःख भोगावी लागतात किंवा सुख भोगावी लागतात. दुसरा मुद्दा या पूर्ण दशकामध्ये समर्थ आपल्याला सांगणार आहे तो म्हणजे विवेकामध्ये प्रचंड मोठी शक्ती आहे आणि तिचा उपयोग जर का आपण करून घेतला तर आपणच आपले मित्र किंवा शत्रू होत असतो. समर्थ आपल्याला पुढे आणखीन तिसरा मुद्दा याच्यात समजवणार आहे तो म्हणजे या जगामध्ये जे ज्ञान आहे त्याच्यात सर्वात श्रेष्ठ ज्ञान कुठलं असेल तर ते आत्मज्ञान. आणि ते आत्मज्ञान म्हणजे स्वतःच्या आत असलेला अंतरात्मा ओळखण्यासाठी अनेक संतांनी, अनेक मोठ्या लोकांनी ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत. त्या ग्रंथांच्या साहाय्याने आपण अभ्यास करायला हवा. आपण प्रचिती घ्यायची आणि मग लोकांना सांगायचं. हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर समर्थ सांगतात की आपल्या चौथ्या मुद्द्यामध्ये आपल्याला असं सांगतात की आपल्या शरीरामध्ये 24 तास अजपा चाललेला असतो आणि जपाचे निरूपण समर्थ आपल्याला करतात. समर्थ म्हणतात की साधकाने सहजपणे साधना करायला शिकलं पाहिजे. जितका तो सहजपणे साधना करेल तितकी त्याची प्रगती लवकर होईल. आणि त्यानंतर समर्थ या शेवटच्या 8व्या आणि 9व्या याच्यामध्ये आपल्याला जी सृष्टीतली तत्व आहेत ती सगळी समजून सांगतात. 4 देह, 4 वाणी, गुण, महावाक्य या सगळ्याचा आपण विवेकाने कसा विचार करायचा ते सांगितलं आहे. आणि हे सगळं शिकवलेलं जे आहे ते जर का कोणी विश्वास त्याच्यावर ठेवत नसेल तर त्याला टोणपा म्हटलंय समर्थांनी आणि ती लक्षणं सांगितलेली आहेत. चला बघूया पहिला समास काय आहे. पहिल्या समासाचं नाव आहे देव बलात्कार निरूपण. आता हे नाव ऐकल्यानंतर आपल्याला थोडं विचित्र वाटू शकतं, पण आपण नीट समजून घेऊया. असं समर्थांनी का म्हटलंय. या ब्रह्मा विष्णू महेश्वर नाना पिंडे जीवेश्वर त्यास भासती प्राणी मातृ लहान थोर. समर्थ म्हणतात की आपल्या शरीरामध्ये जो अंतरात्मा आहे तो अत्यंत सूक्ष्म स्वरूपात आहे आणि म्हणजे जी जाणीव आहे ती अत्यंत सूक्ष्म आहे. तो आपल्या देहामध्ये राहत असतो. आता त्या अंतरात्म्याला जर का आपण देव म्हटलं तर आपलं देह झाला मंदिर, अंतरात्मा देव. मग या देहामुळे जे काही सुख दुःख वाटायला येतात ते सगळे त्या निर्लेप अशा परमात्म्याला, निर्लेप अशा आत्मारामाला भोगावे लागतात. आणि म्हणजेच त्या अंतरात्म्यावर ही जबरदस्ती होते आपल्या सुखदुःखांची, असं समर्थांना आपल्याला सांगायचं आहे. म्हणून त्यांनी हा शब्द वापरलाय देव बलात्कार. समर्थ आपल्याला पुढे सांगतात की देव ओळखायला शिकवतात. देव पाहया कारणे देवळी लागती पाहणे, कुठेतरी देवळाच्या गुणे देव प्रगटले. समर्थ म्हणतात की आपल्याला देव बघायचं तर आपण देवळात जात असतो असं आपल्याला वाटतं, पण तिथे आपल्याला देव भेटतो का किंवा तिथे आपल्याला देव मिळतो का तर नाही. आपल्याला देव शोधायचा असेल तर तो आपल्या आतच आहे. समर्थ पुढे म्हणतात की देवळे म्हणजे नाना शरीरे जेथे राहती जीवेश्वरे, नाना शरीरे नाना प्रकारे अनंत भेद. चालती बोलती देवळे त्यामध्ये राही जे राऊळे, जितुकी देवळे तितुके सकळे कळली पाहिजे. हा जो सगळ्यांमध्ये चालत्या बोलत्या माणसांमध्ये वावरणारा जो अंतरात्मा आहे तो म्हणजे परमेश्वर आहे, तो म्हणजे भगवंत आहे. हे केव्हा कळणार. मला माझ्यातला भगवंत कळला तर मला दुसऱ्यांमधला भगवंत कळणार. आणि मग ही जी साधना आहे त्या भगवंताच्या अंतरात्म्याच्या चिंतनामध्ये अखंड राहण्याची जी साधना आहे त्याला समर्थांनी योग म्हटलंय. आणि अर्थात हे प्रचितीनेच येणार आहे, प्रचितीचंच फलद्रूप आहे हे. मग त्याच्यासाठी आपण काय करायला हवं याची सुद्धा समर्थांनी आपल्याला 5-6 खुणा लिहून ठेवलेल्या आहेत. समर्थ म्हणतात की पहिला म्हणजे सत्संग धरावा. सत्संगाने आम्ही विवेक करायला शिकतो आणि मग
सत्संगामुळे आम्हाला सतशास्त्र जे आहे किंवा ते ग्रंथ आहेत ते वाचायचा मोह होतो आणि ते किंवा ऐकण्याचा मोह होतो आणि मग आमचं श्रवण सुधारतं. त्यानंतर समर्थ म्हणतात की पंचीकरण समजून घ्यायला हवं. महावाक्य काय होत आहेत आपली ती समजून घ्यायला हवी. शक्य असेल तेवढा परोपकार करायला हवा. त्यानंतर म्हणतात की मन निसंग होऊन आम्हाला आत्मसाक्षात्कार कसा होईल याच्याकडे आमची पाऊलवाट जायला लागते. समर्थ म्हणतात की आपणच आपला उद्धार करून घ्यायचा आहे. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हेच समर्थ आपल्याला सांगतायत. मग पुढच्या समासामध्ये समर्थ आपल्याला सांगतात की शिवशक्ती निरूपण म्हणजे काय. तर समर्थ म्हणतात की आता अंताची नाही ते अनंत, शाश्वत आणि सदोदित, असंत नव्हे ते संत सर्व का. आता हे जे शुद्ध परब्रह्म जे आहे ते भेदरहित आहे, ते निश्चळ आहे आणि त्याला जी चैतन्य स्फुरलेलं आहे त्यातून जी निर्माण झालेली आहे प्रकृती, ज्याला आपण शिवशक्ती म्हणतो किंवा आदिशक्ती म्हणतो किंवा अर्धनारी नटेश्वर असं म्हणतो, ही जी नावं आपण त्याला दिलेली आहे ती काय आहे. तर जर का या समासाचा आपण नीट विचार केला तर समर्थांनी जो स्त्री पुरुष भेद आहे जो आपल्याला स्थूल देहामध्ये दिसतो त्याचं मूळ कुठेतरी असावं. मग ते मूळ म्हणजे परब्रह्म, जे पिंडी आहे ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडावरून पिंड अथवा पिंडावरून तर ब्रह्मांड, अधोर्ध पाहता निवड कळू लागे. म्हणजे दोघांमधलाही जर का आपल्याला संबंध शोधायचा असेल तर आपण पिंडावरनं ब्रह्मांडाची कल्पना करू शकतो किंवा ब्रह्मांडावरनं पिंडाची कल्पना करू शकतो. म्हणजे कसं असतं ना, जसं चिक्कूचं बी आहे तर त्या चिक्कूच्या बीमध्ये चिक्कूच्या फळाचे जे गुणधर्म आहेत किंवा ज्या क्वालिटीज आहेत त्या सगळ्या त्याच्यामध्ये असतातच. त्यावरनं आपण त्याची परीक्षा करायची असते. म्हणजे चिक्कूचं बी लावल्यानंतर त्याच्यात ते सूक्ष्म स्वरूपात त्या गुणधर्म ते असतात. तसंच आम्हाला समर्थ सांगतात की हा जो स्थूल स्वरूपात दिसणारा भेद आहे नरनारी किंवा स्त्री पुरुष, तो भेद शिवशक्ती म्हणून ब्रह्मांडात आहे. हे आपण केव्हा ओळखणार आहोत तर हा भेद आम्ही अभ्यासाने समजून घ्यावा हे समर्थ सांगतात. आमच्या तर्काने नुसता त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही, तर तर्क प्लस अभ्यास या दोन्ही गोष्टींनी आम्ही हे सगळं समजून घ्यायला हवं असं समर्थ आपल्याला पुढे सांगतात. पुढच्या समासामध्ये समर्थ आपल्याला श्रवण निरूपण करतात. आता परत श्रवण निरूपणाचे 30 ओव्या समर्थांनी आपल्याला दिल्या. म्हणजे श्रवणाचं महत्व किती आहे हे आपल्या लक्षात येईल. श्रवण मननाचा विचार, निजध्यासे साक्षात्कार, निजध्यासे साक्षात्कार, रोकडा मोक्ष उधार बोलीचे नाही. समर्थ आपण जे कम्युनिकेशन स्किल्समध्ये शिकतो की श्रवण कसं करावं हे आपण मुद्दे विद्यार्थ्यांना जेव्हा सांगतो किंवा आपण जे वाचतो त्याच्यामध्ये काय की श्रवण करत असताना जो वक्ता आहे त्याच्याकडे नीट बघून किंवा त्याच्या डोळ्यात बघून आपण तो काय सांगतो आहे ते ऐकायला हवं. म्हणजे त्या बोलणाऱ्या म्हणजे वक्त्याच्याकडे आपण बघून हे सगळं ऐकायचं याच्यासाठी की आपलं लक्ष इकडे तिकडे विचलित व्हायला नको. त्यानंतर सांगतात की ऐकताना आपण अत्यंत शांतपणे किंवा कान देऊन ज्याला ऐकणे म्हणतो ते केलं पाहिजे. कुठलंही श्रवण करताना आपण ते अत्यंत जाणीवपूर्वक केलं गेलेलं श्रवण असलं पाहिजे. नाही तर या कानातनं ऐकायचं आणि या कानातनं तो वारा बाहेर निघून जाईल असं ऐकणं याला श्रवण म्हणत नाहीत. त्यानंतर ते जे ऐकतो आहोत त्याचं मनन करायला हवं. रिपीट इट बॅक असं आपण म्हणतो. म्हणजे काय तर आम्ही जे ऐकलेलं आहे त्याचं मनन करायला हवं. मनातल्या मनात ते सांगितलेल्या गोष्टी त्याचा आम्ही विचार करायला हवा की काय सांगितलेलं आहे त्या वक्त्याने आणि त्यानंतर त्याची प्रचिती म्हणजे त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याची सत्यता पडताळून बघायला हवी. कोणी आम्हाला काय सांगतं त्याच्यावर तसा ब्लाइंडली विश्वास ठेवू नये, अंध विश्वास त्याच्यावर ठेवू नये. हे आपण नेहमी कम्युनिकेशन्समध्ये शिकवतो. तेच आपल्याला श्रवण निरूपणात समर्थ सांगतात की जे आपण ऐकू किंवा जे श्रवण करू त्याचं मनन करायला हवं. त्या मननाचा आम्ही नीट विचार करून त्याचं मनन केलं गेलं पाहिजे. त्याचा निजध्यास केला पाहिजे. म्हणजे वारंवार त्याचा अभ्यास करायला पाहिजे काही चांगल्या तत्वांचा आणि मग त्याचा आम्ही साक्षात्कार घ्यायला हवा. साक्षात्कार घ्यायला हवा म्हणजे काय, आम्ही त्याची प्रचिती घ्यायला हवी. ती प्रचिती घेतल्यानंतर ते श्रवण फलद्रूप होतं. हे आपल्याला समर्थांनी याच्यात सांगितलेलं आहे या 30 ओव्यांमध्ये.
करून अवघा तत्व झाडा, सारासार निवाडा, सावधपणे ग्रंथ सोडा, सुखी या नावे. म्हणजे हे सगळं तुमचं श्रवण झाल्यानंतर, श्रवण म्हणजे नुसतं ऐकणे नाही, श्रवण म्हणजे वाचन, श्रवण म्हणजे बघणं. आपण ह्या आधी यापूर्वी पण अभ्यास केला याचा की श्रवण म्हणजे काय. तर ते जे आम्ही वाचन करू, ते जे आम्ही ऐकू, ते जे आम्ही बघू, त्या सगळ्याचा आम्ही नीट अभ्यास केल्यानंतर तो ग्रंथ आम्ही बाजूला ठेवून मग आम्ही ते सांगण्यासाठी समर्थ झालेलो असतो, असं समर्थ आपल्याला सांगतात. मग पुढच्या समासामध्ये समर्थ म्हणतात की अनुमान निरसन. म्हणजे समजा मी अध्यात्म ग्रंथाचा अभ्यास केला असेल, त्याचं श्रवण केलेलं असेल, तर ते माझं अध्यात्म श्रवण किंवा अध्यात्म ग्रंथाचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर मी ते मला किती आवडलंय, मला किती कळलंय हे मी 4 लोकांना सांगण्यासाठी समर्थ झालेले असेल, तर त्याला समर्थ म्हणतात की अनुमान निरसन. मग ते कसं समर्थ व्हाल हे त्यांनी यात शिकवलं आहे. समर्थ म्हणतात की बहुत जनासी उपाय, वक्तास पुसता त्रासू नये, बोलता अन्वय सोडू नये. समर्थ याच्यामध्ये आपल्याकडे कसं असतं ना की अध्यात्माबद्दल किंवा अध्यात्म ज्ञानाबद्दल फार गैरसमज असतात. एक तर ते खूप अवघड वाटतं, म्हणजे संस्कृतमध्ये म्हणून आपण त्याच्याकडे फारसं फिरकायला जात नाही, किंवा ते अत्यंत सोपं आहे असं वाटत असतं. म्हणजे मग हा सगळा गोंधळ आपल्यामध्ये तयार झालेला असतं. त्याच्यासाठी काही असं खूप बुद्धिमान किंवा बुद्धीची गरज आहे असं आपल्याला वाटत नाही, असा एक गैरसमज आहे. तर तो गैरसमज समर्थ आपला इथे दूर करतात की अध्यात्म ज्ञान घेण्यासाठी माणूस हा ज्ञानी आणि बुद्धिवानच असायला हवा, तरच त्याला हे अध्यात्मातलं तत्वज्ञान हे आपल्याला कळणार आहे. हे अध्यात्म म्हणजे कर्मकांड नाही, हे समर्थ आपल्याला वारंवार जाणीव करून देतात. अध्यात्म ज्ञानातील तत्वज्ञान समजून घेण्यासाठी आम्हाला बुद्धी असायला हवी. समर्थ पुढे म्हणतात की आता हे अध्यात्म ज्ञानाचं विवरण किंवा विवेचन जो करणार आहे त्यांनी शब्दांचा यथायोग्य वापर केला गेला पाहिजे आणि त्यांनी पाल्हाळ लावू नये, बाष्कळ बडबड करत बसू नये. समर्थ सांगतात की विवेचन करणाऱ्या व्यक्तीला हा अनुभवही असली पाहिजे, ती व्यक्ती त्याला या सगळ्या गोष्टीचा अनुभव असला पाहिजे. नाहीतर दुसऱ्याला सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. म्हणजे निरूपणामध्ये खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या की सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठा, ध्यान लावा, नामस्मरण करा, आणि स्वतः सकाळी तसा जर का एखादा वक्ता असेल तर तो लगेच ओळखता येतो. श्रोते देखील खूप हुशार असतात. समर्थ तेच म्हणतात की श्रोत्यांनी ते सगळं जाणून असायला हवं. सर्वांचं सगळं ऐकावं, पण ते किती आत्मसात करायचं किंवा ते आपण स्वतः अनुभव घेतल्याशिवाय त्याच्यावर विश्वास ठेवू नये, हे समर्थ आपल्याला वारंवार जाणीव करून देतात. कारण या अध्यात्म क्षेत्रामध्ये असं होतं की आपण मागे बघितलं आहे की हिप्नोटाईज करणं किंवा वशीकरणाचे वेगवेगळे प्रकार वापरून याच्यामध्ये फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून आपल्याला समर्थांचे जे तत्वज्ञान आहे किंवा समर्थांची जी शिकवण आहे ती अत्यंत जीवनोपयोगी अशी आहे. आणि म्हणजे हा दासबोध हा जीवन ग्रंथ आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये. समर्थ आपल्याला पुढे सांगतात की जो आपल्याला ज्ञान देणार आहे त्याचे स्वतःचे विचार स्पष्ट असायला हवे, त्याच्या बोलण्यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे, तो स्वतः नीतिधर्माने वागणारा असला पाहिजे. लबाड अज्ञानी माणूस याच्यावर समर्थाने कडाडून टीका केलेली आहे. आणि समर्थ म्हणतात की वर्तणुकीवरून माणूस ज्ञानी आहे की अज्ञानी आहे हे आपल्याला कळतं. म्हणजे बोलण्या चालण्यावरनंही आपण माणसं ओळखू शकतो असं समर्थ आपल्याला सांगतात. पुढे म्हणतात की अजपा निरूपण. याच्यामध्ये समर्थांनी आपल्याला अजपा जपाबद्दल माहिती दिली आहे. म्हणजे काय तर नाम सहजपणे येणं याचं नाव अजपाजप. काही जण म्हणतात की श्वासाची जी मालिका आहे, जी आपण श्वास घेतो आणि उच्छ्वास करतो त्याची जी मालिका आहे त्याला अजपाजप म्हणतात. समर्थांनी इथे आपल्याला तेच सांगितलं, 21 सहस्र सासे जपा, नेमून गेली ते अजपा, विचार पाहता सोपा सकळ काय. जप म्हणजे काय तर मंत्र, अजपा म्हणजे काय तर जो आपोआप होतो, जो जप आपोआप होतो त्याला गायत्री असं देखील म्हणतात. आणि हे स्त्रीलिंगी असं शब्द असल्यामुळे याला अजपा असं म्हटलं आहे. अजपा जप म्हणजे काय, प्रयत्न न करता सहजपणे जो होत असतो
म्हणजे त्याला सोहम साधना म्हणतात, जी होत असते त्याला अजपाजप म्हटलं. म्हणजे कसं होतं की आपण जेव्हा श्वास घेतो तर श्वास घेताना सो आणि सोडताना हम असं जेव्हा आपण करतो त्यावेळी तो सोहम ही साधना होते. आणि ती किती होते तर 21,600 वेळा आपण श्वास घेत असतो. श्वासोश्वास जो आपला चालतो तो 21,600 वेळा होतो. तेवढ्या वेळा आपला जप होऊ शकतो किंवा ती चाललेली साधना आपल्या शरीरात चाललेली आहेच मुळात याची जाणीव मात्र आपल्याला नसते. मग ते कसं असतं, समर्थ आपल्याला समजावून सांगतात की कसं करायचं, हे कसं ओळखायचं आणि ही साधना कशी करायची. तर एकांतात बसायचं, शांतपणे दिवसातल्या ठराविक वेळी एका जागी बसायचं, सावध व्हायचं आणि अत्यंत जाणीवपूर्वक बसायचं आणि आपल्या आत डोकावून बघायचा प्रयत्न करायचा. भरपूर विचार येतील, भरपूर संकल्प विकल्प उठत असतील मनामध्ये, तवंग उठत असतील, पण शांतपणे आपल्या आत बसून तो सोहमचा जो जप आहे, जो चाललेला आहे ऑलरेडी, तो ओळखायचा प्रयत्न करायचा. धरिता सो सोडिता हम, असं जेव्हा आपण सतत करत राहू, असं ठराविक आपण जर का आपल्या शरीराला सवय लावली, आपण ऐकायची सवय लावली, तर आपोआप ते ऐकतोय म्हटल्यावर तो घेतल्या सुद्धा जाणीवपूर्वक जाईल, असं अनुभवी लोक सांगतात. आता ही साधना करत असताना समर्थ म्हणतात ते होतं कसं काय की समजा आता हे कसं होईल, होणार की नाही, अशी काही नाठाळ लोक आपण प्रश्न विचारू शकतो. मग समर्थ त्याच्यासाठी खूप सुंदर उदाहरण देतात. समर्थ म्हणतात की तळघरामध्ये उदंड द्रव्य, भिंतीमध्ये घातले द्रव्य, स्तंभित उडविती द्रव्य आपणामध्ये. म्हणजे एखाद्याला सांगितलं की तुझ्या घराच्या बाहेरचं जे अंगण आहे त्याच्यामध्ये खूप सारं द्रव्य आहे, तर तो त्याच्यावर भरपूर प्रश्नच विचारत बसेल. कोणी सांगितलं, किती खोल आहे, खरंच आहे की नाही, मग किती वेळात मिळेल वगैरे, अशा प्रकारचे प्रश्न. म्हणजे त्याचा त्या सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास बसायलाच वेळ लागतो. मग समर्थ आपल्याला हेच सांगतात की जे सांगितलेलं आहे त्याच्यावर एकदा विश्वास बसला तर मग ते समजायला अवघड जाणार नाही किंवा त्याचं प्रयत्नपूर्वक ते धन काढायला तेवढे कष्ट पडणार नाही. कष्ट कशाला पडतात की तिथे धन आहे याच्यावर विश्वास बसायला कष्ट पडतात. तेच आहे की माझ्या शरीरामध्ये हा जप चाललेला आहे हे कळायलाच मला याच्यावर विश्वास ठेवायला वेळ लागेल, पण एकदा विश्वास ठेवला किंवा एकदा माझा त्याची प्रचिती यायला लागली तर मग काहीच अवघड नाही, हे समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की अशी जे एक महत्वाचं तत्व समर्थ आपल्याला सांगून जातात. ते म्हणतात की अंतरी वसता नारायण लक्ष्मीचं काय उणे, त्यासी लक्ष्मी तो आपणे बळकट धरावा. म्हणजे ज्याची लक्ष्मी तो आपणे बळकट धरावा, म्हणजे ज्याची लक्ष्मी आहे त्या नारायणाला जर का आपण नीट घट्ट धरून ठेवलं तर आपल्याला जे लक्ष्मीच्या मागे धावायची गरजच पडणार नाही. हे सांगितल्यानंतर समर्थ आपल्याला अत्यंत महत्वाच्या 2 विषयांकडे घेऊन जाणार आहेत की हे सगळं तुम्ही जप वगैरे सगळं कळलं आहे तुम्हाला, अजपाजप कसा करायचा किंवा करायला हवा. मग समर्थ आपल्याला साव्याच्या सांगतात देहात्मा निरूपण आणि जगजीवन निरूपण. जगजीवन निरूपण हे दोन्ही मी एकत्र याच्यासाठी घेतले की त्या दोन्हीचा संबंध आपल्या देखील पटकन लक्षात येईल. शरीरे शक्ती तरुणपणे नाना सुख दुःखे भोगी प्राणी, अशक्त होता वृद्धपणी दुःख भोगावे. आत्म्यात सुख दुःख नाही हे आपल्याला कळलेलं आहे, तो आपल्या देहात राहतो म्हणून त्याला दुःख भोगावे लागतात. पण होतं कसं की तरुणपणी शरीरामध्ये ताकद असते, शक्ती असते, जोर असतो, त्यावर माणूस सुख आणि दुःख दोन्हीही व्यवस्थित उपभोगू शकतो. दुःख आलं तरी तो खचून जात नाही बरेचदा, कारण त्याच्यामध्ये शक्ती असते, सहन करायची ताकद असते. तरुणपण असतं. म्हातारपणी ही शक्ती क्षीण व्हायला लागते. ही जेव्हा शक्ती क्षीण व्हायला लागते त्यावेळी त्याच दुःखांचा आम्हाला डोंगर वाटायला लागतो. सुख आणि दुःख ही तर आहेतच, मग कुठलाही प्राणी असो आपल्या वाटेला ते येणारच आहे. याच्यात काही आनंद, काही खेद, जन्मावरी पडील संबंध, नाना प्रकारे विरुद्ध तडातोडी, हे तर येणारच आहे. त्याबद्दल काही वेगळं मत असायची गरज नाही, पण ती सहन करण्याची ताकद वृद्धपकाळी आमची कमी होते आणि त्यामुळे ते दुःख आम्हाला जास्त वाटायला लागतं. या सगळ्या गोष्टीची जाणीव असते. म्हातारपणी अशा प्रकारचे आजारपण येणारे आणि हे जग सोडून आपल्याला जायचं, हे सगळं आपण शिकलेलो असतो, पण ही ती वेळ नाही असं आपण ठरवतो.
त्यामुळे ते दुःख जास्त तीव्र होतं. एखादी गोष्ट, समजा एखादा ऍक्सिडेंट झाला तर मी पटकन भगवंताला काय विचारते, व्हाय मी, हे माझ्या बाबतीतच का झालं. पण आदल्याच महिन्यात, आधीच्या महिन्यामध्ये मला एक चांगला पुरस्कार मिळालेला असतो, तर मी भगवंताला विचारत नाही की मलाच का रे बाबा तू पुरस्कार दिला. त्यावेळी मला वाटतच असतं की मला मिळायलाच हवं, आय डिझर्व इट, मला मिळायला हवं. ही जी भूमिका आहे याच्यातनं आपल्याला समर्थ बाहेर काढायचा प्रयत्न करतात. हे जरी कळत असलं तरी त्याची वेळ आपल्याला माहिती नाही, त्यामुळे आपली तयारी असायला हवी. हे सगळं वाचायला, सांगायला खूप सोपं आपल्याला वाटतं, पण हे समर्थांनी किती छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला सांगून ठेवलेल्या आहेत की प्रत्येक माणूस जरी वरकरणी दिसायला सारखा असला, माणूस म्हणूनच दिसत असला, तरी त्याच्या हातून काय कार्य घडायला हवं, कसं कार्य घडायला हवं, हे सगळं आधी ठरलेलं असतं. त्यामुळे समर्थ इथे खूप सुंदर दृष्टांत देतात. समर्थ म्हणतात की बाजार आहे आणि बाजारामध्ये नाना विविध प्रकारच्या वस्तू आहे. त्या वस्तू घ्यायला माणूस जेव्हा जातो तेव्हा एखादा माणूस सगळं उत्तमातलं उत्तम जे आहे ते निवडून घेऊन येतो. एखादा माणूस तिथे नुसतं चिवडत बसतो, एखादा माणूस नुसतंच फेऱ्या मारत बसतो. तर समर्थ आपल्याला जे सांगतात की या सगळ्या गोष्टी आपण विवेकाने समजून घ्यायला हव्या आणि याची जाणीव ठेवायला हवी. कठीण दुःख सोसवेना, प्राण शरीर सोडवेना, मृत्यू दुःखे सकट जना कासावी सकरी. म्हणजे याची जाणीव समर्थ आपल्याला करून देतात. काय तर एक 3-4 गोष्टी समर्थांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितल्या. एक म्हणजे रूप आणि सौंदर्य हे नाहीसं होणार आहे, त्याला ते संपणं म्हणजे कमी कमी होत जाणार आहे, ते नाहीसंच होणार आहे, लय पावणार आहे. शरीराची क्षमता, सामर्थ्य कमी होत जाणार आहे. काही वेळा असं होणार आहे की जवळ कोणीच असणार नाही. हे सगळं वृद्धपकाळाचं वर्णन समर्थ सांगतात. दीनवाणी अवस्था होणार आहे आपली. आणि जीव हा वासनेमध्ये गुंतल्यामुळे शरीर सोडायला तयार नाही. म्हणजे असं आपण बरेचदा बघतो की अगदी मृत्यूशय्यावर पडले पण प्राण काही जात नाहीये. अशा वेळी त्या कुठेतरी वासना आपली गुंतलेली असते. तर ते सगळं होऊ नये म्हणून काय करायला हवं, तर हे समर्थांनी आपल्याला 7व्या समासामध्ये सांगितलं की आत्म्याचा आत्मपणे असतो, देह संगे विकसतो, साभिमाने भरी भरतो भलतीकडे, आपला आपण करी कुडावा, कुडावा म्हणजे उद्धार, तो आपला मित्र जाणावा, आपला नाश करी तो समजावा, वैरी ऐसे. समर्थ सांगतात की ज्या वस्तूला ज्याची संगत लागते तसा तिच्यामध्ये फरक पडतो. म्हणून आम्ही तरुणपणापासून, म्हणजे आम्ही जर का सत्संगतीत राहिलो तरच आम्ही आमचा उद्धार करून घेऊ शकणार असतो. म्हणून समर्थ सांगतात की तुम्ही तुमचे मित्र व्हायचंय का तुम्ही तुमचे शत्रू व्हायचं, हे तुम्ही तुमचं ठरवायचं आहे. आणि हे सांगताना समर्थ सांगतात की बहुत रत्न वसुंधरा, जाण जाणून विचार करा, समजल्या प्रत्ययो जाण माझी येते. हे सगळं आपण विवेकाने आणि यांनी समजून घ्यायला हवं. तर बालपण जाते, तरुणपण जाते, म्हातारपण अनुभवास येते, या सगळ्याचा प्रत्यय आपण घ्यायचा आहे. तर समर्थ म्हणतात की जर का माणसाने प्रयत्न केले तर त्याला काहीही अशक्य नसतं. आणि प्रयत्नाची कास धरायला समर्थ परत आपल्याला याच्यात जाणीव करून देतात. कसले प्रयत्न करायचे, तर सत्संग कसा करू आणि उद्धरेन आत्मनात्मानम, म्हणजे माझा स्वतःचाच मी उद्धार कसा करून घेईन याची मला जाणीव समर्थ याच्यात करून देतात. पुढच्या समासामध्ये समर्थ आपल्याला सांगतात तत्वनिरसन. 9व्या आणि 8व्या या समासामध्ये समर्थांनी 4 वाणींचे स्थान, 4 देहांचे स्वरूप या सगळ्याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याचं वर्णन इतकं सुंदर समर्थांनी केलंय. आता जर का 4 वाणी घेतल्या तर त्या 4 वाणी कुठे त्यांचं स्थान आहे, त्यांचं कार्य कसं चालतं याच्याबद्दल वर्णन आहे. जर का देह घेतला तर पिंडातील देह, सूक्ष्म, स्थूल, कारण, महाकारण, देह निरसन. त्यानंतर ब्रह्मांडाचे देहाचे प्रकार कुठले आहेत, तर विराट, हिरण्यगर्भ, या सगळ्याचा अर्थ समर्थांनी याच्यात आपल्याला समजून सांगितला आहे. समर्थ आपल्याला पुढे सांगतात की 5 भूत त्यांचं विवरण केलंय. आकाश, त्याच्यामध्ये कुठले कुठले त्याचे विषय आहेत, त्याच्यामध्ये त्याचा स्वभाव कसा असतो, काम, क्रोध, शोक, मोह, भय ह्या आकाशाशी रिलेटेड असतात. वायूमध्ये चढण, ढळण, प्रसरण, निरोध, आकुंचन,
तेजामध्ये काय असतं, भूक, तहान, आळस, झोप, मैथून, या सगळ्याचं वर्णन समर्थांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि हे चार्ट स्वरूपात आपल्याला बाबा बेलसरांच्या पुस्तकात देखील आहेत आणि अनेक ठिकाणी आपल्याला हे उपलब्ध होऊ शकतं. समर्थांनी आपल्या स्थूल देहात असलेले 25 तत्व म्हणजे काय त्याचं विवरण केलेलं आहे, त्याचं निरूपण केलेलं आहे. आणि समर्थ आपल्याला हे सगळं समजून सांगताना हे मी वेगवेगळ्या तक्त्यांमध्ये आपल्यासमोर ठेवलेलं आहे. सूक्ष्म देहातील 25 तत्वे कुठली आहेत, तर या प्रत्येक गोष्टीचं काय कार्य आहे, ते कसं चालतं, याचं वर्णन समर्थाने त्यात केलेलं आहे. आता हा प्राणपंचक जो आहे, आता अंतःकरण पंचक, प्राणपंचक म्हणजे त्याच्या अंतःकरण पंचकामध्ये या 5 गोष्टी अंतर्भूत होतात. प्राणपंचकामध्ये या 5 गोष्टी असतात. कर्मेंद्रिय पंचक ही असतात. ज्ञानेंद्रिय पंचकात या 5 गोष्टींचा अंतर्भाव आहे आणि विषय पंचकामध्ये ह्या 5 गोष्टींचा अंतर्भाव आहे. त्यापैकी आपण आता प्राणपंचक फक्त जरा थोडंसं विस्तृतपणे बघूया, कारण प्रत्येकात घेत बसलं तर तेवढा वेळेची मर्यादा आपल्याकडे आहे. प्राणपंचकामध्ये हा व्यान नावाचा जो वायू आहे किंवा जे प्राण आहे त्याचं स्थान सर्वांगात असतो. हा व्यान सर्व शरीर व्यापलेला असतो व्यानाने. त्यानंतर समान प्राण असतो किंवा ज्याला आपण वायू पण असं म्हणतो, त्याचं स्थान आपल्या नाभीमध्ये असतं. उदानचं स्थान असतं आपल्या कंठामध्ये, उदान प्राण किंवा वायू ज्याला म्हणतो ते. म्हणजे याच्यामध्ये याच्यामध्ये थोडीशी जरा बिघाड झाली तर आपल्या शरीरामध्ये कशी बिघाड होते हे आपल्या लक्षात येईल. त्यानंतर अपान वायू किंवा अपान पंचक प्राण हा जो असतो तो उदरस्थानी असतो. तर प्राण जो असतो तो आपल्या नाकामध्ये असतो. आता या सगळ्यांचा विचार आपण नीट करून हे समजून कशासाठी घ्यायचं, की जर का आम्हाला आमच्या शरीराबद्दल माहिती नसेल, आपल्या शरीराबद्दल, आपल्या गरजांबद्दल, आपल्या देहाबद्दल आपल्याला माहित नसेल, तर मग हा देह मिळून उपयोग काय? म्हणजे या सगळ्या गोष्टींचं आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे, हे समर्थ आपल्याला सांगतात. हे आपलं जीवन सुखकारक होण्यासाठी. त्यानंतर तनु चतुष्टयामध्ये समर्थ आपल्याला जे वर्णन करतात आहे त्या 22 ओव्यांमध्ये समर्थांनी आपल्याला पिंडातील 32 तत्वांबद्दलची माहिती सांगितलेली आहे. आता ही 32 तत्वे म्हणजे काय, तर 4 देह आहेत, स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. आता या 4 देहांच्या अवस्था कुठल्या कुठल्या असतात, तर जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्य अवस्था असते. आता अभिमान म्हणजे काय, 4 अभिमान म्हणजे काय, तर आम्हाला जो जागृतीत असतो तो विश्वाचा अभिमान असतो, म्हणजे कारण आम्ही जागे असतो. स्वप्नामध्ये काय असतो, की हा म्हणजे काय असतं, विश्व अभिमान म्हणजे काय, की मी देह आहे हा अभिमान. सूक्ष्म तेजस म्हणजे काय, की स्वप्नामधला मी, स्वप्नामधलं जे सुख दुःख भोगतोय तो मी. त्यानंतर प्राज्ञा म्हणजे काय, तर जो माझा अतिशय गाढ मी झोपेत असतो त्यावेळी जो असतो तो मी. आणि प्रत्यागाम म्हणजे काय, प्रत्यागाम म्हणजे त्यांनी समर्थांनी सांगितलेलं की हा आमचा असतो तुर्य अवस्थेमध्ये, तो म्हणजे साक्षी भावानी या सगळ्या गोष्टींकडे बघत असतो तो. मग स्थानं कुठली आहेत या सगळ्याची, म्हणजे या अवस्थांची, नेत्रामध्ये, डोळ्यांनी, कारण आम्ही सगळं विश्व बघत असतो ना, मी देह आहे ही भावना कुठून येते, मी बघतो, दृश्य जगत बघतो म्हणून येते. त्यानंतर हा जो अभिमान आहे हा माझ्या कंठामध्ये असतो, तेजस. प्राज्ञा माझ्या हृदयामध्ये असते आणि हे जे माझ्या टाळूमध्ये म्हणजे मूर्धनमध्ये असतं, तुर्य अवस्था. आता समर्थ आपल्याला हे सगळं जे समजून सांगतात आहे ना, तर त्याच्यामध्ये आपण जर का या मात्रेचा विचार केला तर या मात्रेमध्ये समर्थ आपल्याला म्हणतात की आकार जे आहे, म्हणजे आपण ओंकार जे म्हणतो ना, उ, म आणि अर्धमात्रा, त्यातला आकार हा स्थूल आहे, म्हणजे पंचमहाभूतांनी व्यापलेला असतो. उकार जो असतो त्याच्यामध्ये जीवनकला असतात, कारण तो सूक्ष्म आहे. आणि मकार हा जो आहे हे अंतःकरणात आहे, कारण देह म्हणजे अंतःकरणात असतो. आणि अर्धमात्रा म्हणजे समर्थ सांगतात की ती चंद्र म्हणजे भगवंतच आहे, ईश्वर आहे. आता हे सगळं आपल्याला समजून एवढ्यासाठी घ्यायचं असतं की जर का आम्हाला आमच्या देहाबद्दल सगळ्या या बाह्य गोष्टी माहीत झाल्या तर आमच्या वागणुकीमध्ये म्हणजे आम्हाला समोरच्यालाही समजून घेणं सोपं जातं आणि आपल्यालाही आपल्या वागण्याचा विचार करता येतो. आता वागण्याचा विचार करता येतो म्हणजे काय, तर माझ्या शरीरात कुठल्या वायूमध्ये काय गडबड झालेली आहे हे मला कळलं तर त्याच्यासाठी जे काही मला उपाययोजना करायची ती लगेच कळू शकते ना. मग आपण प्रश्न विचारतो की मग त्याच्यासाठी तर डॉक्टर आहे ना. हो, डॉक्टर आहेत, प्रश्न तो नाही आहे,
पण जर का मला घरच्या घरी माझं मला कळत असेल की माझ्या कुठल्या वागण्यामुळे मला काय होणार आहे, तर ते वागणं आधीच सुधारता नाही येणार का? आता समर्थ आपल्याला सगळ्यात महत्वाचं सांगतात ते 30 ओव्यांमध्ये, म्हणजे टोणप लक्षण, सिद्ध लक्षण. जो आपणासे नव्हे ठावे, ते जाण त्यास पुसावे, मनोवेगे तने फिरवावे, हे तो घडे ना. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी माहिती नाहीये त्या आपण जाणत्याकडनं समजून घ्यायला हव्या. मन मन ज्या पद्धतीने ज्या वेगाने आपलं फिरतं, किंवा आज इथे आहे तर उद्या कुठेतरी हैदराबादला असतं, परवा आणखीन कुठेतरी असतं. अहो, उद्या परवाची कशाला गोष्ट करता, हे ऐकता ऐकता हे बोलता बोलता सुद्धा माझं मन कुठेतरी भरकटू शकतं ना. त्या भरकटणाऱ्या मनाबरोबर माझं शरीर तर फिरू शकत नाही, ही तर जाणीव आपल्याला ठेवायला हवी. समर्थ आपल्याला हेच सांगतात आहे. हे सगळं जे काय मी सांगतो आहे, समर्थ म्हणतात की श्रवण करा, मनन करा, निधिध्यास करा, हे सगळं आम्हाला आमचं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आहे. या सगळ्या गोष्टींवर ज्याचा विश्वास नाही हो, हे किंवा जाणून घेण्याची ज्याची इच्छा नाही, समर्थ त्याला टोणप असं म्हणतात. सर्व अत्यंत कठोर शब्दात समर्थ आपल्याला टोणपा म्हणतात. समर्थ म्हणतात की जेथे परीक्षेचा अभाव, तो टोणपा समुदाव. गुणची नाही गौरव, येईल कैसे, खरे खोटे एकेची झाले, विवेकाने काय केले, असार सोडून सार घेतले साधूजनी. म्हणजे आम्हाला जर काही टोणप्याची लक्षणं आमच्यामध्ये असतील तर ती आम्ही विचारपूर्वक सत्संगतीने अभ्यास करून त्याच्यातनं मार्ग काढायचा आहे. मग समर्थ म्हणतात की ते कसं कराल, तर सत्संग धरा, श्रवण करा, त्याचं मनन करा, उत्तम अभ्यास करा, संतांकडून काही समजून घ्या आणि मग आपल्या स्वतःचाच उद्धार करा. संत कशी साधना करतात ती जाणून घ्या आणि मग स्वतः साधना करा. स्वतः साधना केल्याशिवाय यश मिळणार नाही, याची जाणीव समर्थ आपल्याला या दशकामध्ये, या समासामध्ये करून देतात. या दशकामध्ये आपल्याला आपण जे शिकलो ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सुख आणि दुःख ह्या पूर्ण विश्वात व्यापलेलीच आहेत, ती असणारच आहेत, आपल्या आयुष्यात सुख दुःख येणारच आहेत. त्याची जाणीव ठेवून आपण कसं वागायला हवं हे या दशकांनी आपल्याला शिकवलं आहे. स्वामीजी म्हणतात, The world is ready to give up its secret. If we only know how to knock, how to give it the necessary blow. The strength and the force of blow comes through concentration. स्वामी विवेकानंद. जय जय रघुवीर समर्थ. इदम नमः.